हाँ उभे राहा उभे दादा अर्धे या साईडला उभा राहा. आयुष मधु, साजिद पंजेकर, स्वागत पानसारे, तकी गुबेरे, कादर शेख, हुसैन शेख, हबीब भाई, असलम जुवारी, शहबाज अरार, सालिक जुवारी, जाकिर जुवारी, साबान जुवारी, बाबू सैरे. दादा काय सांगाल, आज आपण पक्षप्रवेश केलेला आहे राष्ट्रवादीमध्ये आणि सुधाकर भाऊ यांच्यावरती विश्वास ठेवून आपण हा पक्षप्रवेश केलेला आहे. शेकडो कार्यकर्ते आपल्यासोबत आलेले आहेत. नक्की काय भावना व्यक्त करायला आज? नक्कीच जे आता आपण जे प्रश्न उपस्थित केला की शेकडो कार्यकर्ते सुधा भाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून का आले, तो सर्वांनाच पडणारा एक प्रश्न आहेच की आज त्यांच्याकडे ते आमदार नाही तरी सुद्धा काय आमदाराच्या पुढे जाऊन एक आम्ही त्यांच्यावर एक दूरदृष्टिकोन आम्ही त्यांच्या जे नजरेतून पाहत आहोत की त्यांच्याकडे जे कार्यकर्त्यांना जे काय सांभाळण्याचं, जशी कोंबडी कशी आपल्या पिलांना घारीपासून वाचवण्यासाठी जे संरक्षण देत असते, त्या पद्धतीने सुधाभाऊंचं जे कार्य गेल्या 30 वर्षापासून मी सक्रिय राजकारणात असताना सुधाभाऊंचं जे कार्य जे मी पाहिलेलं आहे, अनेक कार्यकर्ते जे आहेत, अनेक नेते आहेत, त्याच्यात सुधाभाऊंचं कार्य एक वाखण्याजोग असल्यामुळे आम्हाला त्यांच्या कार्याने एक आम्हाला त्याचे आकर्षित केलेलं आहे. म्हणजे त्यांनी आमच्याकडे या बोलण्यापेक्षा आम्हाला खुद असं स्वतःला वाटत होतं की आम्ही त्यांच्याकडे जावं. असं एक नेता खरोखर पाहिजे की सर्वसाधारण कार्यकर्त्याचे प्रश्नांची जाणीव आणि आपल्याकडे कुठली सत्ता नाही, मग आपण कसं लोकांचे काम करायचं, त्या ताकदीने त्या उमेदीने उभे राहणारा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्या इथे विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून आज आम्ही पक्षप्रवेश केलेला आहे. परंतु आज बघायला गेलं असेल की आपल्या पहलगाममध्ये पर्यटकांवरती जो दहशतवादी हल्ला झालेला आहे, दहशतवादी लोकांनी केलेला आहे, या संदर्भात आपण कशा प्रकारे तो तर सर्व स्तरातून त्याचा निषेधच होतो आणि निंदनीय आहे तो. त्याचा मी एक नागरिक या देशाचा आणि आता नुकताच जो माझा प्रवेश झाला एक राजकीय पक्षामध्ये, त्या राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी जाहीर निषेध करतो. साधारण किती कार्यकर्ते होते आज? साधारण 250च्या आसपास कार्यकर्ते होते. 250च्या पुढेच कार्यकर्ते. काय वाटतं आज प्रवेश झालाय आणि तो उत्साह होता, आज बघता तुम्ही आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय मला, आणि पुढे चालून हे जे तुमची छोटी मोठी जी कामं राहिलेली आहेत, नक्की तुम्ही म्हणला की पक्षामध्ये आणि केंद्र स्तरावरचे पक्ष असतोय त्याच्यामध्ये राहूनच आमची पूर्ण कामं होणार आहे. आशा करतो की नक्कीच कामं होतील. 100% आम्हाला एकमेव मी सुधाभाऊंची पहिली जी चर्चा केली त्याच्यामध्ये सांगितलं की सुधाभाऊ पक्ष हा नंतर, राष्ट्रवादी पक्ष हा माझ्यासाठी नंतर प्रवेश करण्याचे मी जे त्यावेळी तुमच्या सोबत आता निर्णय घेतलेला आहे, सुधाभाऊ म्हणून मी प्रवेश करतो. हल्ली जी निवडणुका आता येतात त्याला कसं पाहताय? हल्लीच्या ग्रामपंचायती वगैरे त्याच्यावर कसं लक्ष असतं सुधाभाऊ सोबत तुम्ही कसं ठामपणे उभे राहणार? 100% सुधाभाऊच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार आणि या ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही एक विधानसभेची एक नांदी असते. ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही 5 वर्ष निवडणूक आहे असं नाही, समोर निवडणूक विधानसभा ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्या पद्धतीने काम करणार आहोत आणि सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्ते, आदिवासी असो, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडवणार, तिथपर्यंत पोहोचणार, त्यांच्या अडीअडचणी उभे राहून आम्ही जास्तीत जास्त ग्रामपंचायती, येणाऱ्या पुढच्या नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती ज्या ज्या निवडणुका येतील विधानसभेच्या अगोदरच्या, त्यांना सुधाभाऊंच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू आणि जास्तीत जास्त आम्ही आमच्या पदरात त्या ग्रामपंचायती असतील, इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील, त्याचे आम्ही आमच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू आणि ते 100% आमचा प्रयत्न असेल.